महापौर पदाच्या मुद्द्यावरनं संजय राऊत यांनी महायुतीला जोरदार टोला लगावलाय। कोणत्याही स्थितीमध्ये शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईत कुणाला महापौर करायचं हे दिल्लीत ठरलेलं आहे। फडणवीसांचा महापौर होऊ नये यासाठी शिंदे शहांचा प्रयत्न सुरू असून भाजपचा जर महापौर झाला तर मुंबई शोकसागरात बुडेल अशी टीका संजय राऊत करतायत। पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है। म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते। या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची। भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल। कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा। त्यांना काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईंनी जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस, आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच। आज जनाब संजय राऊत यांनी परत एकदा खयाली पुलाव शिजवायला सुरुवात केली आहे की मुंबईमध्ये त्यांचा महापौर होणार। मला संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, मुंबईकरांनी हा कौल महायुतीला दिलाय, त्यामुळं मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार। संजय राऊत, तुम्ही कितीही स्वप्न बघितले तरी ती तुमची स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत। खासदार संजय राऊतांच्या टीकेनंतर आता महायुतीकडनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। मुंबईचा महापौर हिंदू मराठीच होईल। संजय राऊतांनी आपले नगरसेवक सांभाळावेत, भांडूपमध्ये बसून दिल्लीची भाषा नको असा हल्ला बोल मंत्री नितेश राणेंनी केलाय। तर मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबई महापौरांसंदर्भातल्या राऊतांच्या वक्तव्यावरनं पलटवार केला। राजाराम राऊतकडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे, त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे? नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाकच घासायला लागणार। पाठीतला कणा राहिलाय का उद्धव ठाकरेचा? राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने स्वतःचे नगरसेवक सांभाळावे, स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग सांभाळावी, मुंबई विधवावी, आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना। तुमचे जे आले ते मला सांभाळा, ते तुमच्या संपर्कात राहतील का? आणि भाजपपासून तू थेट दिल्लीची भाषा करू नकोस। महायुती आमची भक्कम आहे। मुंबईचा महापौर आज हिंदूत बसणार, मराठीत बसणार, आणि तो महायुतीचाच बसणार। काय नाही, असं हे सगळं वावड्या आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत। मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने, एक मताने एका ठिकाणी आहेत, आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील। लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो। एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं, एकजूट दाखवणं, हा त्याचा मागचा उद्देश आहे। अनेक नगरसेवक नवीन आहेत, त्यांनाही समजवण्याची पद्धत असते, आणि हे काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।